IKS SYBA निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र 1 8वा भाग आहे. संकीर्ण कथा 8.1. पहिलीच कथा आपण बघणार आहोत, जिचे शीर्षक आहे अंतिम परीक्षा. पैशापेक्षा मनाची श्रीमंत मोठी हा संदेश देणारी ही गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, आचार्य बहुश्रुत यांच्या पाठशाळेत अनेक शिष्य शिकत होते. आचार्य सर्वांना जीव तोडून शिकवत. एकदा त्यांच्या 3 शिष्यांचा शिक्षणक्रम पूर्ण झाला व त्यांना निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. आचार्य त्यांना म्हणाले, बाळांनो, आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत तुम्ही छान उत्तीर्ण झाला आहात. उद्या सकाळी तुम्ही माझ्या कुटीत या, तिथे तुमची अंतिम परीक्षा होईल. 3ही शिष्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नैमित्तिक कर्म आटोपून 3ही शिष्य आचार्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. अहो आश्चर्यम! रस्ताभर काटेच काटे पसरलेले होते. पण काय इलाज? गुरुजींची आज्ञा तर पाळलीच पाहिजे. त्यांच्या कुटीत पोहोचणं आजचं ध्येयच होतं. ते तर पार पडलंच पाहिजे. पहिला शिष्य तसाच काट्यांवरून चालत राहिला. पायाला काटे टोचत होते, पाय रक्तबंबाळ होत होते, पण चालण्याचं व्रत त्यानं सोडलं नाही. तो तसाच गुरुजींच्या कुटीत जाऊन पोहोचला. दुसरा शिष्य ते काटे शक्यतो वाचवून टाळून चालू लागला. तरी काही काटे टोचलेच. पाय थोडेफार रक्तबंबाळ झालेच. तोही गुरुजींच्या कुटीत पोहोचला. तिसऱ्या शिष्याने वाटेत काटे पाहिले. चालता चालता त्याने सारे काटे गोळा केले. ते रस्त्याच्या कडेला दूर टाकून दिले. थोड्याच वेळात तोही गुरुजींच्या कुटीत पोहोचला. तिघेही गुरुजींची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने आचार्य बहुश्रुत कुटीत आले. ते तिसऱ्या शिष्याला म्हणाले, बाळा, आज तुझं शिक्षण पूर्ण झालं. आजच्या या अंतिम परीक्षेत तू उत्कृष्टपणे यशस्वी झालास. अरे, ज्ञान तेच जे व्यवहारात कामी येतं. तू काटे वेचून ते दूरवर फेकून देऊन 2 गोष्टी साधल्या. स्वतः जखमी होण्यापासून वाचलास. इतरांच्या मार्गातील काटे अर्थात दुःख वेदनाही दूर केल्यास. तेव्हा आता खरंच तू बाहेरच्या विस्तृत जगात जाऊन कार्य करायला लायक झाला आहेस. जा बाळा, सुखी राहा, यशस्वी हो. स्वतःसाठी जगताना दुसऱ्यांच्या उपयोगी पड.